नमस्कार सखी हो. आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि पवित्र क्षण मानला जातो. घरामध्ये नवीन बाळ येतं, घर आनंदाने भरून जातं आणि सर्वत्र बाळ आणि आईचं कौतुक होत असतं. पण कधी-कधी या आनंदाच्या मागे आईच्या मनात एक वेगळंच वादळ सुरू असतं. तिला कारण नसताना रडू येतं, मन खूप थकल्यासारखं वाटतं आणि ती स्वतःलाच विचारते, माझ्यासोबत असं का होतंय? सखी हो, ही अनेक महिलांची वास्तविक कथा आहे. या अवस्थेला म्हणतात पोस्टपार्टम डिप्रेशन. आज आपण या विषयावर मनापासून आणि प्रामाणिकपणे संवाद साधणार आहोत. आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातला खूप सुंदर अनुभव आहे. पण त्याच वेळी तो खूप मोठा बदलही आहे. एका क्षणात स्त्रीची ओळख बदलते. ती फक्त मुलगी, पत्नी किंवा सून नसते. ती आता आई असते. नवीन बाळाची काळजी, रात्रीची झोप न मिळणं, शरीरात झालेले बदल, हार्मोन्समधले चढ-उतार आणि समाजाच्या अपेक्षा हे सगळं एकत्र येतं आणि कधी-कधी मन खूप थकून जातं. पण समस्या कुठे होते? अनेकदा लोकांना असं वाटतं, आई झाली म्हणजे ती खूप आनंदी असणारच. पण प्रत्येक वेळी असं नसतं. काही महिलांना प्रसूतीनंतर अचानक दुःख, रिकामेपणा, चिडचिड आणि निराशा जाणवायला लागते. त्या स्वतःलाच विचारतात, मला आनंद का वाटत नाही? मी चांगली आई नाही का? माझ्यात काहीतरी चूक आहे का? पण सखी हो, ही चूक नाही, ही कमजोरी नाही. ही एक मानसिक आरोग्याशी संबंधित स्थिती आहे. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय? पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे प्रसूतीनंतर काही आठवडे किंवा काही महिने आईच्या मनात निर्माण होणारं गंभीर नैराश्य. यात आईला वाटू शकतं, सतत दुःख वाटणं, कारण नसताना रडू येणं, खूप थकवा वाटणं, झोप न लागणं, स्वतःवर विश्वास कमी होणं, बाळाशी जोडले पण कमी वाटणं, कधी-कधी आईला स्वतःबद्दल अपराधीपणही वाटतं. आपल्या समाजात अजूनही मानसिक आरोग्याबद्दल खूप गैरसमज आहेत. लोक म्हणतात, इतकं सुंदर बाळ आहे, मग दुःख कशाचं? तू खूप विचार करतेस. सगळं नॉर्मल आहे, दुर्लक्ष कर. पण सखी हो, असं दुर्लक्ष करणं कधी-कधी परिस्थिती असूनही कठीण करू शकतं. कल्पना करा, एक आई आहे. तिच्या घरी नुकतंच बाळ जन्माला आलं आहे. सगळे खूप आनंदी आहेत. नातेवाईक येत आहेत. घरात उत्सवाचं वातावरण आहे. पण त्या आईच्या मनात मात्र एक विचित्र रिकामेपणा आहे. रात्री ती शांतपणे रडते. तिला वाटते, मी इतकी कमकुवत का आहे? मला आनंद का वाटत नाही? आणि ती हे कुणालाही सांगत नाही. कारण तिला वाटतं, लोक तिला समजून घेणार नाहीत. यामागचं कारण काय असू शकतं? प्रसूतीनंतरचं नैराश्य अनेक कारणांमुळे होऊ शकतं. हार्मोन्समध्ये मोठे बदल होत असतात. शरीराची कमजोरी पण यासाठी कारण आहे. झोपेचा अभाव असणं, भावनिक ताण, मदतीचा अभाव, आधीपासूनच असलेला ताण किंवा चिंता, हे सगळं एकत्र आल्यावर मनावर खूप भार येतो. यामध्ये कुटुंबाची भूमिका काय? या काळात आईला सर्वात जास्त गरज असते समजून घेण्याची. तिला सल्ल्यापेक्षा आधार हवा असतो. एक साधं वाक्य खूप मदत करू शकतं. तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आईसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. जर एखाद्या आईला असं वाटत असेल, तर तिने काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. स्वतःला दोष देऊ नका. आपल्या भावना व्यक्त करा. मदत मागायला अजिबात घाबरू नका. थोडा वेळ स्वतःसाठी द्या. शरीराची आणि मनाची काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. यामध्ये मदत घेणं का महत्वाचं आहे? कधी-कधी व्यावसायिक मदत घेणंही खूप आवश्यक असतं. त्यामध्ये समुपदेशन, उपचार आणि योग्य आधार आईला पुन्हा मानसिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतात. हे लक्षात ठेवा. मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही, ते धैर्याचं लक्षण आहे. सखी हो, आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नाही, तर त्या आईच्या मनालाही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जर एखादी आई शांत असेल किंवा थकलेली वाटत असेल, तर तिला दोष देऊ नका. तिच्याशी बोला, तिला ऐका, तिला आधार द्या. कारण कधी-कधी एका मायेच्या शब्दानेही एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. आणि जर तुम्ही स्वतः अशा परिस्थितीतून जात असाल,
तर लक्षात ठेवा, तुम्ही एकट्या नाही. मदत मागणं ही कमजोरी नाही, ते धैर्याचं चिन्ह आहे. जर तुम्हाला हा संवाद आवडला असेल, तर सखी संवाद विथ मीनाक्षीला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक सखीपर्यंत पोहोचवा, जिला कदाचित या शब्दांची गरज आहे. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन विषयांसोबत. धन्यवाद.